बोला. हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? हे बघा, आपण कढई ठेवलेली आहे. गॅस चालू केलेला आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत दुसरा गॅस पेटवून आपण कुकर ठेवूया. कुकर ठेवून घेतलेला आहे. भात लावायचा आहे आपल्याला इकडे. झाकण लावून घेऊया कुकरला. कढई आपली तापलेली आहे. तेल ओतून घेऊया. हे बघा, तेल ओतून झालेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. कढईमध्ये थोडीशी राई टाकून घेऊया. राई तडतडली का कढीपत्ता टाकून घेऊया. गॅस बंद करूया. कांदा कापायचा विसरले, कांदा कापून घेऊया. आता एक कांदा कापायचा आहे आपल्याला फोडणीसाठी. एक कांदा कापून घेऊया. आज जेवायला मी एकटीच आहे, त्याच्यासाठी राईस आणि मी बेसन बनवणार आहे. इंद्रायणी राईस लावलेला आहे आणि मस्तपैकी गरम गरम बेसन. हे बघा, आपला कांदा कापून झालेला आहे. गॅस चालू करूया वापस. गॅस बंद केलेला. तुमचं मुलगा सिन्नरगड पोचलं. काय नाही होत. हे बघा, कांदा झालाय आपला टाकून. सिन्नर गॅस पेटवलेला आहे. कांदा भाजून घेऊया चांगला. मिरची 2-3 लसूण, 4 मिरच्या आणि थोडंसं जिरं वाटलेलं आहे, ते फोडणीमध्ये टाकूया. आणि छान हलवून घेऊया. हे बघा, छान हलवून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकून झालेलं आहे. आता नंतर थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकूया आणि छान हलवून घेऊया. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी टाकायची आहे हळद.
हे बेसन घेतलेलं आहे 2-3 चम्मच. थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता कांदा नरम झाला का त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे. कांदा नरम झालेला आहे. कांदा चांगला नरम झालेला आहे. आता थोडीशी हळद टाकून घेऊया. बेसन आणि पाणी मिक्स केलेलं आहे. त्याच्या गुठळ्या होत्या त्याच्यामुळे ते सगळं मिक्स करून ठेवलेलं हे आपण कांद्यावरती टाकलेलं आहे. आणि छानपैकी आता मस्त शिजवून घ्यायचं याला. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि 5-10 मिनटं झाकून ठेवूया ह्याला. हे बघा झाकून ठेवलेलं आहे. आता हे आपलं शिजवून झालेलं आहे बघू शकता मस्तपैकी. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थाळीमध्ये आपण जेवायला घेऊया. हे बघा कोथिंबीर टाकून झालेलं आहे आणि इकडे आपला राईस पण झालेला आहे इंद्रायणी. मस्तपैकी गरम राईस आणि बेसन आणि कांदा. हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि शेअर करा. नक्की तुम्ही पण बनवून बघा. बेसन आणि राईस हा खायला कोणाकोणाला आवडतो नक्की मला कमेंट करा. मस्त हा गरम गरम राईस आणि छान कांदा आणि बेसन. हा सोमवारचा व्हिडिओ आहे मी दुपारी बनवलेला. हे बघा बेसन. नक्की आवडलं तर शेअर आणि कमेंट करा. बाय.